महाराणा प्रताप. उदय सिंगचा मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडचा गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्याने संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. चांद बीबी. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहिल्यानगरवर अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहिल्यानगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहिल्यानगरचा हुसेन निजामशाही कर्तबगार मुलगी चांदबीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहातील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांदबीबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहिल्यानगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले. राणी दुर्गावती. विदर्भचा पूर्व भाग, त्याचा उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजचा छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिसाचा पश्चिम भाग या स्थूलमानाने गोंडवानाचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवांची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवानीची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागतीत पत्करली नाही. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णु होते. तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे. सर्व धर्मातील उदात्त तत्त्वांचा संयम करून अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. औरंगजेब. शहाजहान बादशहा पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता संस्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून इसवी सन 1658 मध्ये बादशाह झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्यांनी 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. औरंगजेब बादशाह झाला तेव्हा वेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहिल्यानगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेबने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरच्या आदिलशाही व गौड कोळीची कुतुबशाही नष्ट करून त्याचे प्रदेश साम्राज्याला जोडले. अहोमाशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना अहोम असे म्हणतात. औरंगजेबाच्या काळात अहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी अहोमच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले. लक्षित बडफुकन या सैन्याने
मुघलाविरुद्ध तीव्र संघर्ष केला. अहोमानी मुघल विरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. शिखांशी संघर्ष. शिखांचे नववे गुरु तेज बहादूर यांनी औरंगजेबच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. त्यांचा नंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीचा प्रोत्साहन केले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले, त्यास खालसा दल असे म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. त्याच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. 1708 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यांचे निधन झाले. राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राजा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्याचा जोडून घेतले. दुर्गा ठास राठोड यांनी जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याचा मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गा ठास राठोडाने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बळ पुरवले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाड्यांच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालू ठेवला. मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रातील शिवाजी महाराज नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशीही संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला, परंतु मराठी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे घेणार आहोत.